बाप्पासाठी काय होणार आहे? गणपती बाप्पासाठी ना रव्याची खीर बनवणार आहे. मला एवढं उत्तर मला भूत आले. बरं, चला तर आज गणपती बाप्पासाठी मस्त अशी रव्याची खीर बनवूया. झटपट होणारी आहे आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी रोज काय बनवावं सुचत नाही, तर त्यासाठी कढईमध्ये आपण तूप टाकून घेतलेलं आहे. बघा, काही काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तर तुपामध्ये आपल्याला याला थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त बी नाही लालसर होऊन द्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं तुपामध्ये, म्हणजे छान चव उतरते त्याची खिरीमध्ये. झटपट होणारे आहे. आता रोज रोज खरं तर 10 दिवस गणपती बाप्पासाठी प्रसादाला काय बनवायचं, आणि लक्ष्म्याच्या 2-3 दिवसामध्ये तर अजिबात बनवणंच होत नाही. जे लक्ष्म्याला बनवतो तेच आपण धुतो, तर असं वेगळं काही बनवणं होत नाही लक्ष्म्याच्या राड्यात. पण म्हणलं चला आज गणपती बाप्पासाठी आपण रव्याची खीर बनवू, झटपट होणारी. तर आता ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे भाजून काढून घेतलेले आहेत, आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तूप राहिलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण थोडासा रवा, बारीक रवा घेतलेला आहे, छोटी वाटी. तो भाजून घेऊ. तो भाजून म्हणजे पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचं नाही, थोडासा असा घमघमाट सुटेपर्यंत भाजून घ्यायचा, आणि नंतर त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं. आता मस्त याला चांगली उकळी फुटून देऊ. तर आता घट पातळचा अंदाज बघायचं, म्हणजे त्यानुसार दूध टाकायला. पण शक्यतो मी थोडीशी घट्टसरच बनवणार आहे, जास्त पातळ पण नाही बनवणार. तर आता थोडीशी वेलची पूड आपण कुटून घेतलेली आहे साखरेमध्ये, ती टाकून घेऊ. तर म्हणजे छान अशी चव येते, मस्त अशी खीर तयार होते. झटपट होणारे आहे, आणि लहान मुलांना पण, आमच्या मुलांना तर खूप आवडली, त्यांनी आवडीने खाल्ली. आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ. तर आता गोडच्या हिशोबाने साखर, जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही आणखी थोडी साखर वाढवू शकता, आणि जास्त म्हणजे शक्यतो खीर गोडच असते, त्या हिशोबानेच मी साखर टाकलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण जे काजू, बदाम आणि मनुके थोडेसे भाजून घेतलेले होते तुपात, ते टाकून घेऊ. तर आणि थोडीशी याला उकळी फुटून देऊ थोडा वेळ, थोडीशी थीर होऊन द्यायची कमी गॅसवरती. तर बघू शकता मस्त अशी आपली रव्याची खीर तयार आहे. झटपट होणारी आणि दिसायला बी छान, आणि खायला तर त्याच्यापेक्षा खरंच खूप छान लागते. लहान मुलांसाठी पण तुम्ही अशी पण खायला बनवू शकता लहान मुलांना. आता प्रसादाला मी बनवलेले आहे गणपती बाप्पाच्या. तर मस्त असं बघा घट्टसर झालेले आहे, मी घट्टच बनवलेले आहेत. घट पातळचा अंदाज तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जर पातळ पाहिजे असली तर पातळ. तर मस्त आपली खीर तयार आहे. आता आपण गणपती बाप्पाला नेऊन ठेवतो प्रसाद. तर मस्त असं बघू शकता, आता गणपती बाप्पा आमचे, त्यांना आज खिरीचा प्रसाद आहे, रव्याची खीर. नक्कीच तुम्ही झटपट होणारी ही रव्याची खीर करून बघा, आणि खरंच कशी लागते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.